बघा मित्रांनो, तुम्ही कोणाचा दिवस कसा उजडन सांगता येत नाही. लय अवघड झालंय. आज सहज आत्महत्या आणि मरण म्हणजे असं पोरखेळ वाटायला लागलंय प्रत्येकाला. झालंच आहे ती कंडिशन. आता तुम्ही टायटल वाचलं की बाबा कुणी केली आत्महत्या आपल्या सोसायटीमध्ये, म्हणजे आमच्याच वरच्या शेजारच्या. हे आमचं घर आहे. ह्या वरच्या रूममध्ये साडी लावून फॅनला लटकवलं स्वतःला. मग आता बरेच प्रश्न पडले असतील तुम्हाला, त्यांना मुलं किती होती, मिस्टर कुठे होते, काय. ह्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहित नव्हतं. ते एक 4 महिन्यापूर्वीच राहायला आलतं ना. 5-6 महिने झालतं पण आम्ही नाही कधी बघितलं त्यांना. आम्ही पण कधी बघितलं नाही, काय नाही. पण झाला किस्सा कसा, मग ते तुम्हाला म्हणलं सांगावं. पण व्हिडिओ बनवायचं कारण सर्वात महत्वाचं की तो किस्सा झाल्यापासून प्रियंका भेटते आणि राधू एक दोघीच भेटते, ते बाकीचे नाही. मला पण एवढं काय वाटलं नाही, पण हे दोघी सारखं उठून होय हो असं झालं तसं झालं, भीतीच वाटते. ते दार उघडायचं, हे आमचं दाराचं दोन्ही पलीकडनं एक आहे आणि हिकडनं 2 दार आहेत. हिकडनं आमचं समजा वावरणं, पण हिकडनं लगेच समोर त्यांचं घर आहे म्हणजे वर. म्हणून काय चालू आहे ह्या म्हणजे दुनियेतच नाही तर सोसायटीमध्ये काय कळा नाही. सांगतो काय किस्सा झाला. एक दुपारची वेळ आणि मी नुकतंच आपलं बारामतीमध्ये इकडं तिकडं आपलं कस्टमर वगैरे दाखवून हे करून माझा बिझनेस दुपारनं जेवायला घरी यायचं. ते तुम्हाला सांगतो काय माझ्या डोक्यात आलं काय की हिथं दाराच्या पुढे येऊन परच्याला वापस गेलोय आणि तासभर तिकडं मित्रांबरोबर बसून माघारी आलो. ही कॉल करते, हिचा कॉल काय मी उचलला नाही. आणि आलो इथं अचानक. चला म्हणलं आता भूक लागली, भुकेचा तडाका, पोटात आग पडली आणि जेवायचंय. नुकतंच दार उघडलं. हे म्हणले हो हो तुम्हाला माहिती आहे का. म्हणलं काय झालं. हो आपल्या इथं वरच्या ताईने फास घेतला आणि बघा पोलीस आले तर हे तीन समजायला. राव मला शॉक झालो. मित्रांनो म्हणतात ना, क्षणात भूक समधी जाते. हातपायाचा गळाटा झाला, भूकच गेली. मला भूकच लागली नाही आणि जेवलोच नाही त्या दिवशी. मी पडदिसनं काय म्हणते म्हणलं की तुम्हाला सांगतो. पडदिसनं हे दरवाजा उघडला, पलीकडे गेलो, बाहेर बघतो तर ॲम्ब्युलन्स आलती, वर पोलीस, समधी पोरं थांबलेली हे आमच्या बिल्डिंग मधली. त्यांना म्हणलं काय झालं रे, काय नाही. 2 तासाने आला पार न्यायच्या टायमाला. 5 मिनिटं आधी आला फक्त. तो बघितलं वर जाऊन. मी वर गेलते पण त्या ताईने दार लावलं होतं, दार तोडलं होतं, दार नाही उघडलं. मग त्यांची मुलं त्या ताईंच्या घरी बसली होती. मग तिथं मुलगा आणि मुलगी, मुलं बघितली फक्त. शाळेत ना तिथं कालवा केला, दार तोडलं. ते दार तोडलं माहीत झालं. त्या वरच्या दुसऱ्या ताई ओरडलं. मग बाथरूम पाशी आवाज आला ना, काय झालं काय झालं, दार का बघणार. ते पोरं रडायला लागले होते मोठे. मग त्यांनी दार असं बोक्या टाकून पायाने करून पोरांनी ना, पोरांनी ना त्या ताईने आपल्या त्यांच्या मुलाने. मग इकडं तिकडं कालवा केला. मग फोन केला. साडीने घेतलं ना फास. साडीने घेतला. खाली खुर्ची दिसते की फोटो. तर मी तिथं गेलो, म्हणजे खाली, म्हणजे हे आपलं दार उघडले दारातच, म्हणजे माझ्या वरचा मजला. तर पोरांना म्हणलं काय झालं रे नक्की, काय कशामुळं काय. म्हणले माहित नाही कशामुळं काय. कोणालाच काय माहित नाही अजून. पण पोरांच्या तोंडून एवढं आलं की त्या लेडीज चांगल्या होत्या, नेहमी हसत खेळत असायच्या आणि नेहमी त्यांच्या घरामध्ये स्वामी समर्थांचं जप. दार उघडच तर चालू होता जप कधी. आणि आता मध्ये हे झालं ना, काही म्हणतात ते पाडव्याला तर कधी रांगोळी हे तीन गजरन हे ते पण जागा नव्हती ठेवली दारात. एवढं लावलं होतं. आणि त्यांच्या चौकटीला सुद्धा आंब्याचा तुरा ती सुंदर लय लावलं होतं. स्वामी समर्थांचं भक्त. आणि असं फास घेतल्यानंतर लटकत होते तेव्हा स्वामी समर्थांचं जप चालू होतं खाली तसलं साऊंडला. स्वामी समर्थांना सुद्धा माया आली नाही की बाबा ह्यापासून थांबव.
देव सुद्धा काय करू शकत नाही. अवघड वाटलं मला. झाला किस्सा कसा की मला समजलं की तो दिवस शनिवार होता आणि त्यांची मुलगा एक 5वी 6वी 7वीला असं काहीतरी होती, 4थीला 6वीला. काय होते एक मुलगा आणि एक मुलगी. सकाळला मम्मीने चांगलं पोराला खायला पण लय करत होत्या चांगलं चांगलं असं ऐकलं. आम्ही तर कधी वर जात नव्हतो, आमचं इकडनं आवटी नाही म्हणून इकडंच. पोरांना खाया पिया चांगलं लक्ष देत होतं, सांभाळत होते, जीव लावत होते. पोरं हसत खेळत शाळेत गेले ते. पोरांसाठी तर शाळेसाठी इथं आलते, नाही तर काहीच गरज नव्हती मला. बाहेरच्या गावच्या होत्या ती, इथं रूम भाड्याने घेऊन शिक्षणासाठी आलत्या. तर पोरं गेली शाळेमध्ये शनिवार दिवस आणि मला वाटतंय सकाळनं पोरं गेले 10-11च्या सुमारास ताईंनी दार लावून घेतलं. स्वामी समर्थांची पूजा केली आणि त्या आदल्या दिवशी स्वामी प्रकट दिन होता हम्म. आणि तसलं टेपवरती मंत्र लावलं ते चालूच असतंय. आणि त्यांनी साडी वगैरे घेऊन फॅनला लटकवलं आणि खाली खुर्ची ठेवून त्यावर लाट टाकली आणि जाग्यावर तड पडून गेला. पिवळं चुटूक अंग पडलं होतं. जास्त आहे का 2-3 तास आत राहणं. आणि मग एक 2च्या 1:30च्या सुमारास 2:30च्या सुमारास ज्या वेळेला मुलं शाळेतून आली, दार वाजवतात, दार उघडा नाहीत, आवाज तर येतोय. मग पोरं थोडं ही झाली. मग शेजारच्या ताईंना आवाज दिला, त्या आल्या, नंबर सांग म्हणल्या. नंबर सांगितलं, कॉल लावला तर आत रिंग वाजती. रिंग वाजल्यानंतर समजलं आतच आहेत. नक्की संशय वाढला अजून जास्तच, काहीतरी झालंय. मग पोरं रडायला लागली. मग इथली 4-5 पोरं आपल्या बिल्डिंग मधली जमली. नक्की का उघडा नाही दार, काय म्हणून दार वाजवतात. मग बुक्या हाणून ढकलून कडी तोडली. तर तुम्हाला सांगतो, समोर दिसणार जे दृश्य होतं ते शॉक देणारं आणि तुम्हाला सांगतो हातपायाचा गळाटा करणारं. हिरवी साडी होती अंगावरती, मी बघितलं. खाली इथनं नेताना पोलिसांनी त्या ॲम्ब्युलन्समध्ये समजे आलते खाली, तेव्हा तो पायात जुडवं ती काय असतंय पुढं ते समज होतं. मला पाय दिसलं, त्या तसल्या जुडे टाकलं होतं आणि हिरवी साडी होती पोपटी. ते कसं दिसतंय टवटवीत. सगळं असं वर बांधलं होतं, बुचडं बांधलं होतं केसाचं. फोटो दिसतं असं पायवर. पोरांनी फोटो काढून घेतले इथं बिल्डिंग मधले आणि नंतर पोलिसांना कॉल केला की असं आमच्या बिल्डिंग मध्ये झाले. पोलीसची गाडी आली, बरेच पोलीस आले, वर गेले, समधी चौकशी वगैरे. त्यांना खाली घेतलं, उतरवलं. त्यांच्या नातेवाईकांना कॉल केला, मिस्टर कुठे येतं, मिस्टर ती त्यांच्या गावाकडे गेलते असं समजलं. मग बरेच चौकशी, मला वर जाऊ का नको, पोरांसोबत बोलत वर तर ती तसल्या ॲम्ब्युलन्सची तसलं धरायचं असतं काळं कपड्या. त्यांना खाली आणलं माझ्यासमोरच. मी बघितलं, त्या ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. पोलीस बोलत होते ह्याला त्याला आणि डायरेक्ट म्हणले मेडिकल कॉलेजला पोस्टमॉर्टमला चला. एवढं ऐकलं. माझ्यासमोर इथनं पोलिस वगैरे गाडी ही ती गेल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांची 2 मुलं होती, शेजारच्या घरी बसवले त्यांना. आणि मी किती भुकेच्या तडाख्यात आलतो, माझी भूकच हरपली. घरात बसलो डोक्याला हात लावून, का बाबा त्या बिचाऱ्याने का असं केलं असं. सोन्यासारखी लेकरं ते या शिक्षणासाठी तुम्ही इथं आलात. देवाला सुद्धा माया आली नाही की बाबा 2 लेकरं आहेत पाठीपोटी. आम्ही दोघं विचार करत बसलो असं का होतं. ह्याच्या अगोदर पण त्याच रूम मध्ये असं काहीतरी किस्सा झालेले आहेत. बहीण भाऊ. मग भीतीचं वातावरण झालं त्या दिवशी. अख्खी बिल्डिंग आमची शांत सुमशान, 1 नाही 2 नाही. म्हणून तर तुम्हाला सांगतो आम्ही ताईकडे निघून गेलो, इथं थांबलो नाही 2-3 दिवस.
म्हणलं जरा पोरांना पण बरं वाटन, ही पण भेकडी असली आणि हे 2-3 दिवस झालं भीतीच आहे. ती म्हणते आठवून आठवून मला तीच आठवतंय, ती फॅनला लटकलेलं फुटून हे बघून आणि ते असं नाही व्हायला पाहिजेत. कोणालाही बुद्धीला तसं देवाने तरीही करायला पाहिजे. वाईट वाटलं ह्या गोष्टीचं की बाबा हसता खेळता संसार असा उद्ध्वस्त होतोय. त्या दिवशी मग मी जेवलो नाही, संध्याकाळी जेवलो नाही, आम्ही नुसतं पाण्यावर सुद्धा म्हणजे जेवण कसं जाईल सांगा. समजा डोक्याला ह्याच्या अगोदर आपली स्वातीताई पण वारल्या, त्यांचा परपंच असा झाला. म्हणजे ह्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. वाईट वाटतंय. मग आमची तर इच्छाच हे झाली, हे तर राहावं का नाही राहावं, कोण उपजा. तेव्हापासून ही आजारी पडली, राधू ही ती टेन्शन घेतलं हिने लय. अशा गोष्टी झाल्यात मित्रांनो. आता काय तुम्हाला सांगतो, काय करावं सांगा. ह्या लेडीजने तुम्हाला सांगतो म्हणजे हे केलं, आम्हाला पुढला तपास काहीच लागला नाही अजून. कारण हे तर कोण नाही, ती डायरेक्ट दवाखान्यातनं डायरेक्ट त्यांच्या गावाकडेच नेली. म्हणून काहीच कळलं नाही कशामुळं झालं, काय काय काय. पोलीस चौकशी झाली असेल काय, पण कोणी विचारपासून मी पण परत आम्ही पण कोणासोबत बोललो नाही, काय नाही. हे असा किस्सा झालेला आहे आपल्या बिल्डिंगमध्ये. त्याच रूममध्ये काय बहीण भाऊ पण कोण लग्नाला जात नाही घालते. त्या त्या बहीण भाऊ होते का नाही, एकदाची झाली जागा. त्यांचा आईबाप म्हणतात एवढी मोठी 4 चाकी गाडी कशाला गाडीवर जाताय. त्यांनी ऐकलं नाही, जाताना झालं ते. काय झालं. ते बहीण भाऊ होते ना, त्या भावाची बहीण होते का नाही, म्हणजे त्या आई बापाची मुलगी, तिनं सगळं मॅचिंग मॅचिंग घातलं होतं लग्नाला. हिरवी साडी, मोठं मोठं गजरा, केस लांब लचक होते तिची, हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, सगळं मॅचिंग. ती रस्त्यात अशी झाली. आई बाप म्हणतात अरे लेकरांनो कशाला गाडीवर जाता, एवढी मोठी गाडी, गाडीत फक्त दोघंच हे तर नाही ना झालं, इथं नाही, बाहेर झालं ते, पण त्याच घरातले. हे तर आणलं होतं. लग्नाला आलेली दोघं बहीण भाऊ होती. बरं असो, जाऊ द्या. आणि आपल्या ज्या रस्त्याने पूर्ण जायचं का नाही दरबारीच्या, त्या रस्त्याने गेलंच नाही दुसऱ्या बिल्डिंग रस्त्याने. कडून आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडून माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आत्म्यास शांती लागो आणि आपलं त्यांच्या संसारामध्ये एक ताकद ध्येय सावरण्याचं काम हे कुठतरी आता काय बोलावं तुम्हाला सांगतो, लय अवघड आहे. राहून राहून वेगळंच विचार येतात बाबा आपल्या तर डोक्यात. तुम्हाला सांगतो हे असल्या गोष्टी नाही ते. आता काय ईश्वर चरणी प्रार्थना तरी काय करावं देवाकडे. असो काय असेल ते असं, हे असा किस्सा झालेला आहे आपल्या इथं. चला